नांदेड शहर गोळीबाराने हादरले, 2 जण जखमी। नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात असलेल्या शाहिदपुरा भागात 4 अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून त्यात 2 व्यक्ती जखमी झाल्या आहेत। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गोळीबार घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त लावून शाहिदपुरा परिसर सील केला आहे। गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेला गोळीबार भागात 4 चाकी वाहनात गुरमीत सिंग, जगिंदर सिंग सेवादार आणि त्यांचा मित्र रविंद्र सिंग, दयासिंग राठोड हे दोघे जात होते। यावेळी अचानक अज्ञात चौघांनी त्यांच्यावर हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे। 4 चाकी वाहनात बसलेल्या दोघांवर अज्ञात चौघांनी आज सकाळी 9 ते 9:15 वाजेच्या दरम्यान गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरून पसार झाले। हल्लेखोरांनी 10 गोळ्या फायर केल्या असल्याचे सांगितले जात असून घटनास्थळावर 3 गोळ्यांचे साहित्य सापडले आहेत। 8 गोळ्या ह्या गुरमीत सिंगला लागल्या असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले असून रविंद्र सिंग राठोड याला 2 गोळ्या लागल्या आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे। एकूण या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा नांदेड शहर हादरलं असून या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव व त्यांचे सहकारी करत आहेत। आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे। खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या। जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। जे गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास। जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता, कन्व्हिक्टेड आरोपी होता। आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। अशी चर्चा आहे की गुंडा कनेक्शन असं चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल।